नमस्कार मित्रांनो, जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते आणि अधर्माचा विजय होऊ लागतो तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या नाशासाठी मी अवतार घेतो, असे आश्वासन खुद्द भगवान श्रीकृष्णाने गीता सांगताना दिले होते. ब्रह्मांडनायक भगवान विष्णूंनी पृथ्वीवरील पाप नष्ट करण्यासाठी आणि सृष्टीचे चक्र सुरळीत चालवण्यासाठी वेळोवेळी 10 वेगवेगळी रूपे धारण केली. पण तुम्हाला माहिती आहे का, हे अवतार नेमके का घेतले गेले? त्यामागील नेमक्या कथा काय आहेत? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण भगवान विष्णूंच्या दशावतारांची संपूर्ण गाथा अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया हा भक्तिमय प्रवास. 1. मत्स्य अवतार. जेव्हा हयग्रीव नावाच्या राक्षसाने वेद चोरून समुद्राच्या तळाशी लपवून ठेवले आणि प्रलय जवळ आला, तेव्हा विष्णूंनी एका लहान माशाचे रूप घेतले. त्यांनी राजा सत्यव्रताला प्रलयाची पूर्वकल्पना दिली आणि एका नौकेत सप्तर्षी व सर्व जीवजातींच्या बीजांचे रक्षण केले. शेवटी राक्षसाचा वध करून वेद पुन्हा मिळवले. 2. कूर्म अवतार. देव आणि दानव जेव्हा अमृतासाठी समुद्रमंथन करत होते तेव्हा मंदार पर्वत समुद्रात बुडू लागला. त्याला आधार देण्यासाठी विष्णूंनी विशाल कासवाचे कूर्म रूप घेतले आणि पर्वत आपल्या पाठीवर पेलला. 3. वराह अवतार. हिरण्याक्ष राक्षसाने पृथ्वीला पळवून पाताळात दडवून ठेवले होते, तेव्हा भगवंतांनी वराह रूप धारण केले. त्यांनी पाताळात जाऊन हिरण्याक्षाचा अंत केला आणि पृथ्वीला आपल्या सुळ्यांवर धरून सुखरूप बाहेर आणले. 4. नरसिंह अवतार. हिरण्यकश्यपू राजाला वरदान होते की त्याला माणूस किंवा प्राणी कोणीही मारू शकणार नाही. त्याचा मुलगा प्रल्हाद विष्णुभक्त होता. प्रल्हादाच्या रक्षणासाठी विष्णू खांबातून अर्धे सिंह आणि अर्धे मनुष्य नरसिंह अशा रूपात प्रकट झाले आणि त्यांनी हिरण्यकश्यपूचा वध केला. 5. वामन अवतार. बळीराजाने तिन्ही लोक जिंकून देवांना स्वर्गातून हाकलले होते. देवाने एका बटू ब्राह्मणाचे रूप घेतले. वामनाने बळीकडे फक्त 3 पावलं जमीन मागितली. 2 पावलांत संपूर्ण ब्रह्मांड व्यापले आणि 3रे पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळ लोकाचे राज्य दिले. 6. परशुराम अवतार. जेव्हा पृथ्वीवर उन्मत्त राजे सर्वसामान्यांना त्रास देऊ लागले तेव्हा परशुरामांनी हातात परशु धरला आणि पृथ्वीला 21 वेळा निक्षत्रिय करून अधर्माचा नाश केला. 7. श्रीराम अवतार. त्रेतायुगात रावणाचा अन्याय मोडून काढण्यासाठी भगवंत राम रूपात जन्माला आले. एक आदर्श राजा कसा असावा याचे उदाहरण त्यांनी जगासमोर ठेवले आणि रावणाचा वध करून धर्माची स्थापना केली. 8. श्रीकृष्ण अवतार. द्वापरयुगात श्रीकृष्णाने कंसाचा वध केला आणि महाभारताच्या युद्धात अर्जुनाला गीतेचा उपदेश देऊन सत्याचा विजय मिळवून दिला. 9. बुद्ध तानविठ्ठल अवतार. मानवाला अहिंसेचा आणि शांतीचा मार्ग दाखवण्यासाठी भगवंतांनी बुद्धरूप घेतले. महाराष्ट्रात हेच रूप पंढरीचा विठ्ठल म्हणून भक्तांसाठी विटेवर उभे राहिले, ज्यांनी भक्तीचा सोपा मार्ग सांगितला. 10. कल्की अवतार. हा अवतार भविष्यात व्हायचा आहे. जेव्हा कलियुगात पाप पराकोटीला पोहोचेल तेव्हा देवदत्त नावाच्या पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन कल्की भगवान येतील आणि अधर्माचा पूर्ण नाश करून पुन्हा सत्ययुगाची स्थापना करतील. तर मित्रांनो, ही होती भगवान विष्णूंच्या 10 अवतारांची गौरवशाली गाथा. या कथा आपल्याला एकच शिकवण देतात की काळ कोणताही असो, विजय नेहमी सत्याचा आणि धर्माचाच होतो. तुम्हाला या 10 अवतारांपैकी कोणत्या अवताराची कथा सर्वात जास्त प्रेरणादायी वाटते? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जय श्री हरीची हजेरी नक्की लावा. जर तुम्हाला आजचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच दर्जेदार साहित्यासाठी आणि माहितीपूर्ण व्लॉग्ससाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया लवकरच एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा. धन्यवाद आणि नमस्कार.